धावडा येथे गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकरी अल्ताफ खान यांचे कांदा पीक जमीनदोस्त, लाखोंचे नुकसान, शासनाने तातडीने दखल घ्यावी। भोकरदन तालुक्यातील धावडा येथे अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याने भीषण तडाखा देत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले। या नैसर्गिक आपत्तीत शेतकरी अल्ताफ खान, सरफराज खान यांना मोठा फटका बसलाय। त्यांच्या गट क्रमांक 34 व 80 मधील कांदा पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले। अत्यंत मेहनत, वेळ आणि खर्च करून उभे केलेले पीक काही क्षणात गारपिटीच्या तडाख्याने आडवे झाले। शेतात उभे असलेले संपूर्ण कांदा पीक नष्ट झाल्याने अल्ताफ खान यांचे सुमारे 2 लाखांचे नुकसान झाले। या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकटाचे ढग दाटून आले असून शेतकरी पूर्णपणे हतबल झालाय। दरम्यान पवित्र रमजान महिन्याच्या अखेरीस रमजानची ईद सण जवळ आला असताना आनंद आणि उत्साहाचे वातावरण असायला हवे होते। मात्र या मोठ्या नुकसानीमुळे अल्ताफ खान यांच्या घरात सणाऐवजी चिंता आणि नैराश्य पसरले। सण साजरा करण्याऐवजी उदरनिर्वाहाची चिंता त्यांना सतावत आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थ व शेतकरी वर्गाने शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। शेतकरी मरतोय पण प्रशासन झोपेत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ शेतात जाऊन पंचनामा करून नुकसानाची योग्य नोंद घ्यावी आणि अल्ताफ खान यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी ठाम मागणी करण्यात येत आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना वेळेवर मदत न मिळाल्यास त्यांचे जगणे कठीण होणार आहे। त्यामुळे शासनाने वेळीच घटनेची गंभीर दखल घेऊन अल्ताफ खान यांना न्याय द्यावा, तसेच नुकसान भरपाई त्वरित देऊन दिलासा द्यावा, हीच एकमुखी मागणी होत आहे। शेतकरी वाचला तर देश वाचेल, या वास्तवाची जाणीव ठेवून प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करावी, अन्यथा शेतकऱ्याचा रोष उग्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना। मी अल्ताफ का सरफराज का राहणार धावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, गट नंबर 34। मी प्रत्येक वर्षी कांदा सीड हे उत्पादन घेतो आणि यंदा बी लावलेला होता आणि त्याच्यामध्ये 1 एकर कांदा होता आणि त्याला अंदाजे 70,000 रुपये खर्च आलेला आहे आणि 2-1 लाखाचा उत्पन्न आम्हाला होतो। परंतु या गारपिटीमुळे संपूर्ण कांद्याचे नुकसान झालेले आहे। याच्याकरिता आम्ही शासनाने तलाठी मार्फत पाहणी करून आम्हाला नुकसान भरपाई काही ना काही करावी, ही विनंती।